भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामी आण्याला, नक्षीदार शामी आण्याला, अशा या शामी येण्यात खारडवलं तडवलं त्याला, खारडवलं तडवलं त्याला, सय्यद पट्टा त्याच्या संगतीला, सय्यद पट्टा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. एक जीवा मला नावाचा डोंबारी येता आव म्हणतात नव्हता जीवा म्हणजे तू वाचला शिवा, शिवबाची संगती महाला, शिवबाची संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आव शिवाजी आवारे गले लग जा, खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गहिरी, जिरा जिरा रजी जी जी, जिरा जिरा रजी जी जी जी. आहा, आपला राजा पण काय कसा मुद्दाची आला नव्हता. राजा थोर बात त्याची नारी, राजा थोर बात त्याची नारी, रोकून नजारा गहिरी, जिरा जिरा रजी जी जी, जिरा जिरा रजी जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिला आणि दगा केला. खानचा अभिमान मारला, खानचा अभिमान मारला, कट्टारीचा वार त्यानं केला, कट्टारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वास फुका गेला, खान येडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिछोड कलला, पोटामंदी बिछोड कलला, वाघनकांचा मारा केला, वाघनकांचा मारा केला. टर टर फाडलं पोटाला, दड गेला खानचा कुत्रा बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सरगे, पावन केला कृष्णचा घाट, पावन केला कृष्णचा घाट. लाविली गुलामीची होवाट, लाविली गुलामीची होवाट, आणि मराठशाहीचा मांडला थाट जी जी जी, मराठशाहीचा मांडला थाट जी जी जी, मराठशाहीचा मांडला थाट जी 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 जी. धन्यवाद. जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. तुमचे दोघांचे पण खूप खूप खूप. बर, आता यानंतर एक महाभयानक युद्धाचं वर्णन करण्यासाठी आपली वेदा येणार आहे. तुम्हाला माहिती आहे प्रतापराव गुजरांबद्दल कुणाला माहिती आहे? कोणी येऊन सांगेल इथे आपल्या ऑडियन्स मधून? महाराजांचे आपले सरसेनापती, त्यांच्याविषयी कोणाला बोलायचं आहे? येऊ शकताय कोणी? आपले प्रतापराव गुजर हे महाराजांचे सहसेनापती होते. महाराजांचा त्यांच्यावर अत्यंत जीव पण होता. एकदा काय झालं, आदिलशाही सरदार बहलोल खान हा आपल्या मराठी याच्यावर चालून आला आणि नेसरीच्या इथे आपल्या प्रतापराव गुजरांच्या सैन्याने त्यांना गाठलं आणि त्यांच्या सैन्याला वेढा दिला. तिथून खान त्यांना शरण आला, शरणागती पत्करली म्हणून त्याच्याकडे सर्व दारू गोळा साधन सामग्री जप्त करून खानाला सोडून देण्यात आलं. त्यांनी शरणागती पत्करल्यानंतर पण महाराजांनी प्रतापराव गुजरांना खलीता दिला. त्यात स्पष्ट शब्दात त्यांना विचारलं, खानास का म्हणून सोडले? त्यानंतर काही महिन्यांनी अशी बातमी मिळाली की खान परत जो आपला केलेला करार आहे तो मोडून परत स्वराज्यावर चालून येतोय. तर त्यावेळी महाराजांनी आपल्या सरसेनापतींना म्हणजेच प्रतापराव गुजरांना एक खलिता लिहिला. बहलोल खान पुन्हा चालून येत आहे, त्याला जोपर्यंत आमच्या समोर घेऊन येत नाही, त्याची जोपर्यंत धडगत लावत नाही तोपर्यंत आमच्या समोर न येणे. ज्यावेळी हे प्रतापराव गुजरांनी वाचलं त्यावेळी त्यांच्या मनाला एवढं लागलं की ते फक्त 7 लोक, फक्त 7, ज्यांना मराठी कळत नाही त्यांना मी हिंदीमध्ये सांगते, सिर्फ 7 लोक
ओनली 7 ते एवढ्या मोठ्या मुघल सैन्याशी लढायला फक्त 7 लोक तिथे गेले, त्यांच्याशी लढले, त्यांच्यावर हावी झाले आणि त्यात शरणागती आणि वीरगती पत्करली. त्यांनी वीरगती पत्करली, ते तिथंच निधन पावले. तर अशा या प्रतापराव गुजरांची वीरगाथा तिच्या करारी वाणीतून आपल्याला सांगण्यासाठी येत आहे आपली वेदांगी. टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार. आणि ओवी पण. ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, ते फिरता गादीस डोळे किंचित ओले, ते फिरता गादीस डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसवून उठले शेले, रिकावीत टाकले पाय झेलले भाले, टाकले पाय झेलले भाले, उसळीत दुईचे मेघ 7 निमिषात, उसळीत दुईचे मेघ 7 निमिषात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, आश्चर्यमुक्तता पूर्ण मागती सेना, आश्चर्यमुक्तता पूर्ण मागती सेना, अपमान बुजविना सादर पुनी माना, छावणीत शिरले तेत बेत गनिमाना, कोसला उल्का जत 7 दर्यात, कोसला उल्का जत 7 दर्यात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, घालून आग आगवर आग आग बाजूनी, घालून आग आगवर आग आग बाजूनी, समशेर उसले शस्त्र क्रूर इमानी, गर्दीत लोपले 7 जीव ते मानी, खग 7 झाले अभिमान नव्यात, खग 7 झाले अभिमान नव्यात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात, दगडांवर दिसतील अजून ठेच लाटाचा, दगडांवर दिसतील अजून ठेच लाटाचा, ओढ्यात तरंगतो अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अध्याप विराणी कोणी वाऱ्यावर गात, अध्याप विराणी कोणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. हे जे गाणं होतं ना, हे सरसेनापती, आपले सरसेनापती होते. फक्त 7 जण, सिर्फ 7 पीपल, फक्त 7 मावे गेले होते. किती हजार लोकांसोबत यांच्यासोबत लढले तर 12,000. त्याच्यामध्ये ते शरण त्याच्यामध्ये गेले म्हणाते. पण विचार करा, ते 7,000 मावळे त्या 12,000 वर हवी पडत होते.
असे हा आपले शिवबाजींचे मावळे. एकूण एक मावळा असा होता ना की तो 100 लोकांसोबत लढू शकत होता. 100 पीपल के साथ सिर्फ एक ही बंदा लड़ सकता था, इतनी उनमें ताकत थी. ऐसे शिवाजी महाराज के बहुत सारे मावळे थे. जब शिवाजी महाराज जिनका जब ये रहा था ना, राज्याभिषेक हो रहा था, तब वो आए. एक एक पायऱ्यांवर चढत होते. पण जेव्हा पहिल्या पायऱ्यावर गेली नमस्कार केला, दुसऱ्या पायऱ्यावर गेले नमस्कार केला, तिसऱ्या पायरीवर पण गेले नमस्कार केला, चौथ्या पायऱ्यावर जाताना ते अक्षरशः ढगाळ रडले. का रडले असेल बरं? त्यांना एक माणूस आला तिकडनं, जे पंडितजी होते ते, तुम्ही का असं करतात, प्रत्येक पायरीवर नमस्कार करून का जातात? ते म्हणताय मी माझ्यासोबत जे माझे साथीदार होते, जे माझे मित्र होते, माझे मावळे होते, त्यांना प्रत्येकाला मी नमस्कार करत चालले की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो. असा कोणता राजा असेल नाही प्रत्येक पायऱ्यावर रडत रडत जात असेल. त्यांना म्हणजे प्रत्येक एकूण एक त्या मावळ्यांची त्यांना नावं माहीत होती, त्यांचं सगळं काही माहीत होतं. असे हा आपल्या शिवबा आणि हा शिवाजी महाराजांची इज्जत कशी होती असे घेऊन येत आहे आपली ओवी आणि तनिष्का. अजून एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या या दोघींसाठी. जोरात पूर्ण यायचं. थोडा सरक सरक सरक. अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती बी हुशार, अरे दुश्मन असू दे गरीब असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार, हे लागणा पार लागणा पार, अरे लागणा पार लागणा पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागणा पार. काय सांगता नाही, अरे मग काय गड्या हो, यो बसला हाय ना गणीम, येडा मांडून आलंय आणि मुलांनी नजर वाटली. राजानं काय केलं? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली. बघा 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 राजांनी आता शिवराय आणली, अशी ही युगत पंताची जुमान, सिद्धीच्या खेळात पंतत्वाची मेहनत, आपकी बारी आएगी, आपने पार्टिसिपेट किया है। कौन सा सॉन्ग? लड्डू लाडू आपको मम्मा बुला रही है, पीछे 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 मम्मा बुला रही है आपको पीछे, चलना है, मम्मा जा रहे कहाँ? पापा के साथ. चला आपण एक खेळ खेळूया. आता
शेवटचाच परफॉर्मन्स आहे, थोडा मध्ये मध्ये आपण डिस्टर्ब करतो सगळ्यांना. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला होता? कोण सांगेल लवकर? येऊ एकेकाला, मुलांना येऊ द्या जरा, मुलांना पण चान्स आहे, आम्हाला तर माहीतच आहे. शिवनेरी